श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आपल्याला बघायचं आहे आज की जूनचा हप्ता कधी येणार आहे. याबाबत तुम्ही भरपूर काही कमेंट्स केल्या होत्या, त्याचप्रमाणे काही माहिती देखील मिळत आहे भरपूर ठिकाणी की जूनचा हप्ता कधी येणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मेचा एप्रिलचा हप्ता आला नाही आहे, पैसे आले नाहीत, कोणत्या कारणामुळे आले नाहीत, याची माहिती आपण बघणार आहोत. चॅनलला नवीन असताल तर अशा सर्व अपडेटसाठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि एक लाईक करत चला. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. पहिला आपण काही पार्श्वभूमी बघूयात की 1,500 रुपये कोणाच्या खात्यात आलेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती आहे की 1,500 रुपये राज्य सरकार प्रत्येक महिन्याला देतं. आता या हप्त्याची तारीख प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. जवळपासून 15 जूनपासून प्रत्येकाच्या खात्यावर 1,500 रुपये जमा करण्यात असल्याचे वृत्त येत आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आधी सुरू झाली होती आणि यासाठी 10 जूनला जवळपास 344 कोटी रुपये निधी जमा झाला होता महिला बालविकास मंत्रालयाकडे. त्यामुळे तुमच्या खात्यावर मे महिन्याचे पैसे आलेत का नाही कमेंट करा. आणि काही लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये देखील आलेले आहेत. आता असा काय घोळ आहे, काही महिलांना 4,500 रुपये आलेत. तर ही काय प्रोसेस आहे आणि जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. 1 लाईक होऊ द्या. तर भरपूर लाडक्या बहिणींनी लाईक केलेले, धन्यवाद प्रेक्षकांनी. लाडक्या बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. पण अनेकांना मे आणि जून हप्ता एकत्रित येईल असे वाटत होते, परंतु तसं काही झालं नाही आहे. फक्त तुमच्या खात्यावर आता मे महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि मार्च एप्रिल जो आहे तो निधी एकाच वेळेस जमा केला होता, लक्षात घ्या. त्यामुळे ते 3,000 रुपये आले होते. परंतु यावेळेस तसं काही केलं नाही. मे आणि जून वेगवेगळ्या महिन्याचं प्रत्येक वेळेस पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता मे महिन्याचा निधी जमा झालेला आहे. परंतु जून महिन्याच्या हप्त्याबाबत सध्या तरी कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणी तुम्हाला तारीख सांगत असेल जून महिन्याची, परंतु अद्याप देखील सरकारने कुठली तारीख जून महिन्याची जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे ऑफिशियल तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आता 80 लाख महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे, त्यामुळे त्यांना पैसे येणार नाहीत. हे बघा, 80 लाख महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे. कारण लाभार्थी जे आहेत ते लाभार्थींची नोंदणी जी EKYC आहे, EKYC करण्याची जी मुदत होती 30 एप्रिलपर्यंतच होती. तेव्हापासून लाडक्या बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अशा महिलांना देखील लाभ मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि आता पुढे बघा, या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तुमची EKYC प्रक्रिया न झाल्यास 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. या व्यतिरिक्त प्रशासनाने स्पष्ट केले आहे की EKYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्ही पात्रतेचे पूर्ण निकष करत आहात, त्यामुळे 1,500 रुपये तुमच्या खात्यावर येतील जर EKYC केली. आणि EKYC नाही केली तर तुम्ही पात्र नाहीतर अपात्र ठरणार आहात. त्यामुळे तुम्हाला EKYC वेळोवेळी जवळजवळ सरकार सांगेल त्यावेळेस करणं गरजेचं आहे. तर जून महिन्याबाबत कुठलीही तारीख समोर आलेली नाही आहे. त्यामुळे मला ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्याचं मी उत्तर देतो आहे. जूनची जशी काही तारीख येईल ऑफिशियल मी तुम्हाला कळवेल. आणि काही महिलांच्या ज्या खात्यावर एकत्रित पैसे येत आहेत 4,000 किंवा 3,000 4,500 ते उर्वरित जे महिने होते त्यांचे एकत्रित थांबलेले हप्ते होते ते एकत्रित आलेले आहेत. तर वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि जाता 1 लाईक, चॅनलला सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.